9 दिवस शेतकरी कर्जमाफीसाठी उपोषण केल्यानंतर मंत्र्यांनीच त्या आंदोलकाला घरी बोलावून त्यांचं उपोषण सोडलंय। मंत्र्यांच्या या वर्तवणुकीवरती टीकाही होतीये। पाहूयात हा रिपोर्ट। जमिनीचे आरोप आणि नोटांच्या कथित व्हिडिओनं वादात आलेले मंत्री संजय शिरसाटांवर आता असंवेदनशीलतेचा आरोप होतोय। नुकसानीमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी कन्नडमध्ये 10 दिवसांपासून एक शेतकरी उपोषण करत होता। मात्र संजय शिरसाटांनी उपोषण स्थळाला भेट न देता संबंधित व्यक्तीला स्वतःच्या घरी बोलावून उपोषण सोडून घेतलं। धक्कादायक म्हणजे या साऱ्या प्रकारावर टीका झाल्यानंतर मंत्री शिरसाटांनी अजब स्पष्टीकरणही दिलंय। इलेक्शनच्या आधी त्यांनी ती योजना आणली होती शासन आपल्या दारी, त्यात त्यांनी फायदा करून घेतला। 5-5 कोटी रुपये एका प्रोग्रामला खर्च केला, वातावरण निर्माण केलं आणि आता लोकांना ते विसरून गेले आणि मग आता लोकांनाच घरी बोलवतात उपोषण सोडवायला। असं हे सरकार आहे, करामती सरकार आहे, नमुनेबाज सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। काय माणुसकी नसते का माणसाकडे? उपोषण करताना वाटतं की पालकमंत्र्याच्या हस्तेच मला ज्यूस प्यायचा आहे। त्याची बायको, त्याची भावजई, तहसीलदार, इतर सर्व पदाधिकारी सर्वजण माझ्या घरी आले। मग त्याची भूमिका समजून घेतली, माझी भूमिका त्याला सांगितली, सरकारची भूमिका काय ते सांगितली आणि अत्यंत हसी खेळीमध्ये ते वातावरणामध्ये आम्ही त्याचं आंदोलन त्या ठिकाणी समाप्त केलं। पालकमंत्र्याचा काहीतरी अहंकार की एखादं उपोषण करता घरी जातो, पालकमंत्री हे करतो, हे काही चित्र रंगवायचा प्रयत्न आहे, हा चुकीचा आहे। त्याला माझ्यावर विश्वास आहे, हे माझं सर्टिफिकेट आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।